नमस्कार. देववाणी डिजिटल माध्यममध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या नित्यनियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका घातलेल्या आहेत, यामध्ये प्रभाग क्रमांक 8 चे रवी भाऊ आज आपल्याकडे चर्चेसाठी आलेले आहे. रवी भाऊ, आपला परिचय. मी प्राध्यापक रवी दौलतराव जोगी, प्रभाग क्रमांक 8 आणि मी ओबीसी पुरुष ब गटातून उभा आहे आणि माझं बोधचिन्ह आहे सफरचंद, सेब, ऍपल. रवी भाऊ, तुमचं पूर्ण आयुष्य म्हणजे मला असं वाटतं तुम्ही लहानपणी ज्या वेळेला मुलं शाळेत जातात तेव्हापासून तुम्ही संघाशी जोडलेले, त्यानंतर बीजेपीशी, आणि तुमचा प्रवास तसा साधा सोपा नव्हताच. मागच्या 2 दशकामध्ये किंवा 2 टर्ममध्ये तुमचं तिकीट आहे असं दोन्ही वेळा बोलल्या गेलेलं होतं. सेकंड टर्म 17 मध्ये सुद्धा बोलल्या गेलं होतं, पण त्यावेळेला दुसऱ्याला मिळालं. पण तरी सुद्धा तुम्ही बीजेपीचा प्रचार केला. यावेळेला तुम्हाला सर्वात पहिला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमधला सर्वात पहिला एबी फॉर्म तुम्हाला मिळाला. तरी सुद्धा असं काय घडलं, असं काय झालं की तुम्हाला अपक्ष लढावं लागलं? बघा, संघाचा आणि भाजपचा काही एक तीळ मात्र संबंध नाही. सर्वप्रथम मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की लहानपणापासून शाखेत जायचो, त्यानंतर हळूहळू जसं योग्य वयात मध्ये आलो, मला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती आणि त्यानंतर कुठेतरी आमच्या वडगाव प्रभागामध्ये वसंता जोशी नावाचे एक गृहस्थ होते जे नगरसेवक होते आणि ते कुठेतरी माझ्या घरी यायचे आणि मी त्यांच्या मागे प्रचाराला फिरायचो. आणि त्यानंतर काय झालं, विद्यार्थी दशेमध्ये मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जोडलो आणि विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मी राजकीय जीवनात सुरुवात म्हणता येणार नाही, परंतु मी स्टुडंट विंग मध्ये चांगलं काम करायला लागलो. त्यानंतर मग कॉलेजच्या निवडणुका म्हणा, सक्रिय सहभाग असायचो. जनता कॉलेज, एसपी कॉलेज, आंबेडकर कॉलेज, जे मोठे नामांकित कॉलेज आहे महानगरातले, त्या कॉलेजमध्ये माझा सक्रिय सहभाग असायचा आणि बऱ्याचशा कॉलेजमध्ये UR निवडून आणण्यामध्ये माझा मोलाचा वाटा असायचा. राहिला संबंध 2012 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा महानगरपालिका होऊ घातली, चंद्रपूर शहर महानगरपालिका, तर गिरीश भाऊ आंबाडे आहे जे लोकमान्य शाळेला शिक्षक आहे, त्यांनी मला एक प्रोत्साहन दिलं की बा तू विद्यार्थी परिषदेमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे, तर का बरं तू महानगरपालिका निवडणुकीला उभं राहायचं नाही. तर माझ्या मनामध्ये कुठंतरी एक इच्छा जागृत झाली की बा आपण सामाजिक कार्य करता करता नगरसेवक सुद्धा बनू शकतो. तर मला असं जाणवलं की बा आपण इलेक्शनला उभं राहायला पाहिजे. परंतु झालं नेमकं असं की 2012ला मी उमेदवारी केली, माझं नाव वडगाव प्रभागामध्ये चर्चेत आलं आणि ऐन वेळेवर पक्षांनी, माझं वय जास्त नव्हतं, 27.5 वर्ष होतं, तर पक्षांनी असं ठरवलं की बा याला थांबवून देऊ, पुढच्या वेळी याचा विचार करू. आणि पक्षांनी मग त्यावेळेस देवानंदजी वाडई म्हणून भारतीय जनता पार्टीला उमेदवार दिले. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा होतो आणि राजकीय जीवनात काम करत असताना मी संघटनेला महत्व दिलं आहे, व्यक्तीला महत्व दिलेलं नाही. आणि त्यानंतर मी काम करत राहिलो आणि पक्षामध्ये माझं संघटन कौशल्य बघून पक्षांनी सुद्धा मला विविध पदावर जिम्मेदाऱ्या दिल्या आणि मी त्या पदाला योग्य न्याय देण्याचा काय म्हणता येईल त्याला प्रयत्न केला. पूर्णपणे न्याय दिला असं म्हणता येणार नाही, परंतु 100 पैकी मी 50, 60, 70% प्रयत्न केला. त्यानंतर मग 17 मध्ये निवडणूक होऊ घातली आणि ऐन त्यावेळेस मला असं वाटलं की 100% मला भारतीय जनता पार्टी तिकीट देणार, पण ऐन वेळेवर तत्कालीन आमदार नानाभाऊ शामकुडे यांनी त्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि तेव्हाही मला थांबविण्यात आलं. आणि तरीही मी संघटनेला महत्व देत राहिलो, नेत्यांच्या शब्दांना मान देत राहिलो आणि थांबलो. आणि 17 पासून तर आज 2025 पर्यंत पुन्हा संधी चालून आली आणि ऐन ताटात आलेला घास अचानकपणे हिसकावून घेण्यात आला
नेमकं झालं असं एबी फॉर्म तुम्ही म्हटलं की सर्वात अगोदर एबी फॉर्म तुम्हाला दिला, गोष्ट मान्य आहे, मला खरी गोष्ट आहे. ज्या कोणी नेत्यांनी मला एबी फॉर्म दिला, मला माहित आहे मला एबी फॉर्म कोणी पाठवला, मी त्यांचं नाव घेणार नाही. परंतु एबी फॉर्म माझ्या ब गटातच पूर्ण महानगरात 3 एबी फॉर्म देण्यात आले. कुठंतरी एखाद्या व्यक्तीला वाटत होतं की वडगाव प्रभागामधून रवी जोगी जर हा भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार झाला तर कुठेतरी मला धोका निर्माण होऊ शकतो, याचं वर्चस्व वाढेल, म्हणून कुठेतरी त्या गटामध्ये माझ्या खराबा करण्यात आला. खराबा म्हणजे मीन्स असं म्हणता येईल तुम्हाला की डिस्टर्ब करण्यात आलं आणि माझा एबी फॉर्म नामांकन भरण्यात मला उशीर झाला आणि तो ग्राह्य पकडण्यात आलेला नाही. आणि ज्या कोणी व्यक्तीचा ग्राह्य पकडला त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. त्यानंतर मी नामांकन दाखल केल्यानंतर मी 500 ते 700 लोकांशी संपर्क केला 2 दिवसात आणि लोकांचं माझ्यावर एवढं प्रेशर होतं की तुला 3-3दा पक्ष तिकीट नाकारत आहे, तू निस्वार्थपणे काम करत आहे. मी भारतीय जनता पार्टीत कुठलीही ठेकेदारी करत नाही, माझ्या नावाने कुठलंही लायसन्स नाही, माझे कुठले काही रेती कोळसा असे काही चोरीचे काळेधंदे सुद्धा नाही. मी एक प्रामाणिक जनता महाविद्यालय इथे एक नोकरी करतो, आपला पगार घेतो शासनाचा, प्रामाणिक नोकरी करून, आणि उर्वरित वेळामध्ये मला जो काही वेळ भेटते त्या वेळेत मी सामाजिक सेवा पक्षाच्या माध्यमातून सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग मी जनमत प्रभागाचं लक्षात घेतल्यानंतर माझ्यावर दडपण होतं की यावेळी तुम्हाला निवडणुकीला उभं राहणंच आहे, म्हणून मी माझी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आणि मी पूर्ण ताकदीने प्रचार कॅम्पेनिंग प्रभागात करत आहे. अरे भाऊ, ज्या वेळेला लोकांचं प्रेशर तुमच्यावरती होतं की नाही तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, थोडं मनावरती असं प्रेशर आलं होतं की मी एवढे वर्ष एखाद्या पार्टीशी जुळलो आहे आणि आज मी अपक्ष लढतोय, मन कुठं चलबिचल? साहजिकच आहे. कसं आहे एक बघा तुम्ही, आपण लहानपणापासून आपल्या आई वडिलापाशी मोठं होतो आणि समजा आपल्या आई वडिलांनी आपल्याला अचानक घरातून बाहेर काढून टाकलं, आपल्याकडे कितीही संपत्ती पैसा असू द्या, पण जेव्हा आई वडील राहत नाही तर तेव्हा पोरकं झाल्यासारखं वाटतं. तर मलाही तसंच वाटलं की एखाद्या पक्षामध्ये मी एवढे वर्ष घालवल्यानंतर जसा आपला परिवार असतो, आई वडील असते, बायको असते, आपली मुलगा मुलगी असते किंवा नातेवाईक किंवा मित्रमंडळी असते, पक्ष सुद्धा तसाच एक आपला परिवार आहे. मी पक्षाला माझा परिवार म्हणूनच बघितलेला आहे. पक्षात तुम्ही माहिती घ्या, माझ्या मागे पाठीमागे सुद्धा माहिती घ्या. मी पक्षाच्या नेत्यांपासून तर कार्यकर्त्यां सोबत एक परिवाराप्रमाणेच माझी वागणूक आहे. तर साहजिकच आहे, थोडं दडपण होतं, तरी काही हरकत नाही. अरे भाऊ, हा झाला राजनीतीचा विषय. एक तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, जे ठीक आहे की तो प्रभाग एक थोडा वेल क्वालिफाईड आहे, त्यामुळे तिथले काही कामं झाले, परंतु असेही काही कामं आहे ज्या त्या प्रभागामध्ये कोणीही लक्ष दिलेलं नाही. त्या प्रभागासाठी आपल्याला काय थोडं विजन, म्हणजे काय करता येईल अजून? बघा, आता मी स्वतः जनता महाविद्यालय इथं ज्युनियर कॉलेज टीचर आहे. इंग्रजी या विषयाचा मी प्राध्यापक आहे. तर आपल्या वडगाव प्रभागामध्ये नगरपालिकेच्या 2 शाळा आहेत. एक दत्त मंदिराजवळ आणि एक दुसरी शाळा आहे वडगावमध्ये. 2च शाळा आहेत. तर शिक्षणाचं जर तुम्ही बाजारीकरण जर बघितलं तर एखाद्या साधारण माणसाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवायला ₹1,00,000 वर्षाचा खर्च येतो. बरोबर. तर मी जर भविष्यात काही निवडून आलो किंवा महानगरपालिकेत एक प्रतिनिधी म्हणून जर प्रभागाचा गेलो तर नक्कीच मी ह्या 2 शाळेवर लक्ष केंद्रित करणार. बघा, रस्ते, नाली, लाईट ह्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहे. रस्ता बनणार आहे, 5 वर्षानंतर फुटणारच आहे. नाल्या बनणार आहे, 5 वर्षानंतर त्या कोलॅप्स होणारच आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे तर मी असो किंवा बाकी येणारा कोणताही नगरसेवक असो, यांना ते कार्य करावंच लागेल. परंतु शिक्षण आहे, महिला सक्षमीकरण आहे किंवा युवतींना मार्गदर्शन आहे किंवा जे आज सुशिक्षित मुलं
फिरत राहतात त्यांना योग्य काही असं सल्ला केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा काही छोट्या छोट्या बाबी आहे या माझ्या निदर्शनात आहेत. रवी भाऊ, तसं तर म्हणजे निवडणुकीमध्ये जे काही रिझल्ट येईल पॉझिटिव्हच रिझल्ट येईल, कारण तुमची मेहनत 1-2 दिवस किंवा असं काही नाही आहे की बा या पक्षातून त्या पक्षात आणि तुम्ही आत्ताच कार्य करताय. तुमचं 1 ते 2 दशक या कार्यामध्ये, समाज कार्यामध्ये गेले. जर तुम्ही निवडून आलात, एक माणसाचं स्वप्न असतं ना की सर्वात पहिले मला हे करायचं आहे. तुम्हाला काय आवडेल, काय करावंसं असं आपल्या वडगाव प्रभागामध्ये आवडेल? बघा, वडगाव प्रभागासाठी माझं जे फ्युचर प्लॅनिंग जे आहे त्याच्यामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणार चंद्रपूरमध्ये? चंद्रपूरमध्ये. माझं एक स्वप्न आहे. त्याचं कारण असं आहे की चंद्रपूर शहर हे भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात प्रदूषित शहर आहे. तर त्या अनुषंगाने मी जे प्रभागाचा जो अभ्यास केला, तर बरेचसे ओपन स्पेस डेव्हलप झालेले आहे, पण माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना होती की एक ऑक्सिजन पार्क प्रभागासाठी एक तरी निर्माण व्हावं, हे माझं फ्युचर प्लॅनिंग आहे. आपल्या याच्यात होऊ शकेल असं? होऊ शकणार नाही अशातला भाग नाही, अशक्य काहीच नाही. जर तुमची मानसिकता जर असेल आणि विचार जर तुमचे पॉझिटिव्ह असेल आणि करण्याची जर तुमची क्षमता असेल तर आपण त्याला आकार देऊ शकू. कारण आपल्या एरियामध्ये म्हणजे वडगाव प्रभागामध्ये, मी सुद्धा त्याच प्रभागात राहतो. वडगाव प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या इथल्या राहणीमानामध्ये खूपशे ज्येष्ठ नागरिक जास्त आहे, कारण त्यांचे मुलं बाळं बाहेर सेटल झालेले आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही जे विजन म्हणता हे म्हणजे आंधळा मागतो 1 आणि देव देतो 2 अशासारखं होईल. आणखी अजून काय असं म्हणजे त्याला अजून काय डेव्हलप करता येईल आपल्याला? डेव्हलप म्हणजे आता जे मी तुम्हाला संकल्पना ज्या माझ्या मनातली जी होती फ्युचर प्लॅनिंग बद्दल ऑक्सिजन पार्क, तर ऑक्सिजन पार्कच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक तिथे येतील, बसतील. सोबतच तिथं त्यांच्यासाठी मेडिकल कॅम्प म्हणा किंवा त्यांचं काळजी घेण्याची काही विशेष सुविधा, जसं प्राथमिक आरोग्य केंद्र राहतं महानगरपालिकेचं, तर तसं मी बघितलं तर आपल्या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा नाही. तुम्ही बघा, लक्ष द्या. तुम्हाला इकडे जटपुरा गेटकडे यावं लागते, तर तीही एक महत्वाची गोष्ट माझ्या निदर्शनात आलेली आहे. कोणताही निवडणूक म्हणा किंवा आपण पूर्ण चंद्रपूर, महाराष्ट्र किंवा भारत यामध्ये सर्वात महत्वाची कडी आहे युवा. आताचा जो युवा आहे तो कर्तृत्ववान भरपूर आहे, परंतु कुठंतरी तो युवा एक भरकटत आहे. व्यसनाधीन म्हणा किंवा मोबाईलचं वेड म्हणा. एक तुम्ही शिक्षक म्हणजे असं आहे, माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला भरकटलं तर माझ्या शिक्षकांनी 2 छड्या मारल्या आणि मला सरळ केलं. तर या युवांबद्दल तुमचं काय हे आहे विजन की यांना आपण कसं सरळ करायचं? बघा, तुम्ही जो प्रश्न विचारला की आजचा जो युवा आहे तो भरकटलेला आहे, त्याचं कारण कुठलेही आई वडील जे संस्कार देतात लहानपणापासून मुलांना, वाईट व्यसन कुठलेच आई वडील किंवा त्याचे भाऊ बहीण त्याला शिकवत नाही. तो जसा जसा मोठा होतो, जसं जसं संगतीमध्ये राहतो इतर विद्यार्थ्यांच्या, काही जर विद्यार्थी थोडेफार बदमाश असले तर तो व्यसन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सहजासहजी आपोआप काही तो व्यसनाधीन होत नाही, तो प्रयत्न करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये उत्सुकता राहते की हा पदार्थ काय, हे सिगरेट आहे का, पिण्याचा प्रयत्न करतो, मग तिच्यापासून त्याला व्यसन लागते. तर याच्यासाठी कसं आहे, एक तर सर्वप्रथम त्याला घरातून आई वडिलांचं त्याच्यावर योग्य लक्ष राहिलं पाहिजे. त्यातल्या त्यात कसं आहे, जो त्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकतो आणि शिक्षकांच्याही विद्यार्थी आजकाल लक्षात येतात, कोण विद्यार्थी कसा आहे. तर आपल्याला असं करता येईल की प्रभागामध्ये व्यायामशाळा, वाचनालय ची निर्मिती करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना त्या व्यसनाचे दुष्परिणाम आरोग्यावर काय होतात, येणाऱ्या त्यांच्या समोरील जीवनावर त्याचे दुष्परिणाम काय होतात, तर यांना ह्या गोष्टी पटवून द्यावं लागेल आपल्याला. किंवा व्यसनातून कुठलंही व्यसन घ्या तुम्ही, व्यसनातून फायदा काहीच नाही, त्याची नुकसानच आहे.
मग ते तुमचं शारीरिक नुकसान असो, पारिवारिक नुकसान असो, सामाजिक नुकसान असो, असे बरेचसे नुकसान तुम्हाला दिसून येतात. म्हणून माझं एक मनामध्ये अशी इच्छा आहे की एक व्यायामशाळेची निर्मिती, विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लावणे, वाचनाची सवय लावणे. साहजिकच आहे, फावला वेळ जर तो व्यायामात, वाचनात किंवा चांगल्या गोष्टीत घालवेल तर व्यसनाकडे त्याचं दुर्लक्ष होईल आपोआप. एकदम बरोबर. म्हणजे त्याचं तन सदृढ राहिलं तर मन सदृढ राहील. आपला एरिया तसा सुशिक्षित एरिया आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एक शिक्षक आहात, एवढ्या वर्षापासून शिकवता. एखादी गोष्ट आपल्या मनातून राहून गेली किंवा आपल्याला नाही जमली म्हणण्यापेक्षा लहान मुलं मोठ्या माणसांना कधी कधी सजेशन देते किंवा या टाईपची अशी संकल्पना एखाद्याने तुम्हाला जर दिली किंवा असं काही प्रकार तुमच्या मनामध्ये आहे? हो ना. मी काय करणार, एक सूचना पेटीची निर्मिती करणार. परंतु प्रत्येक शासकीय विभागामध्ये एक सूचना पेटी असते, तशी तर नाही ना? बघा कसं आहे, तुम्ही शेगावचं जर गजानन मंदिर बघितलं असेल तर तिथं सूचना पेटी लागलेली असते. तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता. पण मला असं वाटत नाही की शेगाव सारख्या संस्थानाला सूचना आपण करणे इतपत मोठे आहे. नाही, ते तर पूर्ण मॅनेजमेंट जगामध्येच फेमस आहे. जगामध्ये आहे, सुद्धा गजानन महाराजांची कृपा आहे. परंतु एक प्रभागासाठी मी एक सूचना पेटीची निर्मिती करणार. कसं आहे, बरेचसे लोक कामं सांगतात आणि बरेचसे कामं आपल्याला आठवण राहते, काही आठवण राहत नाही. तर सूचना पेटीच्या माध्यमातून ते कामाचं आपल्याला नेमके किती कामं त्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायचा मी प्रयत्न करणार. पुरेपूर होणार नाही, परंतु 100% काही ना काही प्रयत्न करणार. परंतु सूचना पेटीमध्ये आता कोणाकडे एवढा वेळ नाही की मी कागद घेऊन, म्हणजे टेक्निकली सूचनापत्र म्हणजे कागदाचं की असं काही वेगळं? बघा आता, ज्याला कागदोपत्री काम करायचं असेल तर ते घरी एक आपली पेटी लावून देऊ, ऑफिशियली तिथं टाकणार. ज्याला कुणाला जे ऍडव्हान्स आहे, जे सोशल मीडियाचा वापर करतात त्यांना मेलची सुविधा करू. ज्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून करायचं असेल तर ते व्हॉट्सअप सुद्धा माध्यमातून. म्हणजे सर्व माध्यम जनतेसाठी खुले राहतील. 21st सेंचुरीमध्ये जे काही ऍडव्हान्स आता टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा आपण पुरेपूर त्याचा उपयोग करू. म्हणजे संकल्पना खूप छान आहे बरं. म्हणजे राबवल्या गेली तर एक समजा 12 वर्षाचा मुलगा ज्याला काही त्रास झाला तो रविभाऊला डायरेक्ट सांगेल, रविभाऊ मला हा त्रास आहे, मला शाळेत जाताना शिक्षक बरोबर शिकवत नाही किंवा ऑटोचे अंकल बरोबर नेत नाही. म्हणजे त्यावरती तुम्हाला डायरेक्ट म्हणजे काम वाढेल तुमचं, असं वाटतं मला. ठीक आहे ना. आता बघा, राजकारण, समाजकारण हे एक माध्यम आहे. इथं तुम्हाला त्रास करून घेणं काही कारण नाही. एक तर ज्याला काम करायचा त्रास येत असेल त्यांनी राजकारणात येऊच नाही, समाजकारणात येऊच नाही. आणि जो व्यक्ती राजकारणात, समाजकारणात स्वतःला वाहून घेतो तर मग त्यांनी 24/7 जनतेची सेवा करण्याचा मानस ठेवलाच पाहिजे. बरोबर. रविभाऊ, आता एक 2-4-5 दिवसामध्ये वोटिंग आहे. पूर्ण चंद्रपूरच्या राजनीतीमध्ये कोणताही पक्ष असो, तिकिटीचा वाटप आणि जे निष्ठावान कार्यकर्ते होते, सर्वात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला राजनीतीमध्ये एक कार्यकर्ता असायचा, सतरंजी उचलणारा कार्यकर्ता. आता त्या कार्यकर्त्याची काय दशा आहे? दशा म्हणता येणार नाही, परंतु कसं आहे बघा, कार्यकर्त्यांची काहीच अपेक्षा राहत नाही, काहीच अपेक्षा राहत नाही. एखाद्या नेत्याने जर कार्यकर्त्याला प्रेम दिलं ना, त्याला पैसा सुद्धा लागत नाही. पाठीवरून समजा त्यांनी हात फिरवला तरी तो कार्यकर्ता एवढा बेभान होऊन नेत्यासाठी काम करतो की तो घरची त्याची दरिद्रता, त्याच्या घरी अडचण आहे, जेवायला आहे नाही आहे, त्याच्या मनात काहीच राहत नाही. तो नेत्यासाठी समर्पित भावनेने काम करतो. पण नेमकं होते कसं, वर्षानुवर्ष कुठलाही पक्ष असो, मी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस असो किंवा बाकी इतरही कोणते पक्ष असो, दोन्ही पक्षाचं मी नाव घेते आज खुलून. जेव्हा मोठ्या निवडणुका राहतात, विधानसभा, लोकसभा, तेव्हा त्यांना सामान्य कार्यकर्त्यांची आठवण येते. आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहतात आणि कार्यकर्त्यांना नेत्यांपासून अपेक्षा राहते, जेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो
तर हे जे दुःख आहे हे सांगण्याच्या पलीकडलं आहे. मी याच्यावर बोलू शकणार नाही. याचं कारण असं आहे, तुम्ही गावात फिरा, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याची एक मन विचारा, तर तो बिचारा आपल्या खाजगीत आपल्या जवळच्या 2-4 लोकांपाशी बोलून दाखवतो. प्रत्येक व्यक्ती काही समोर येऊन प्रतिकार करत नाही, पण त्याच्या मनावर काय परिणाम होतो बघा. मन दुखवणं हे सर्वात मोठं पाप आहे. तुम्ही एखाद्याला पैसे नका देऊ, जीव नका देऊ, बाकी काहीच नाही, परंतु कुणाचा मनाशी खेळू नका. एक तर त्याला स्पष्ट सांगून द्या, नाही रे बाबा, तुला यावेळी काही तुझी उमेदवारी जमणार नाही, तुला आम्ही काही कुठले कामधंदे देऊ शकत नाही, तुला पैसा देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही, चालेल. परंतु त्याला तुम्ही वर्षानुवर्ष त्याला तुम्ही मागे फिरवाल, त्याचा वापर करून घ्याल आणि ऐन वेळेवर जेव्हा त्याची बारी येते, तो योग्य व्यक्ती असूनही जर तुम्ही त्याला न्याय देत नसेल तर हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या किंवा काँग्रेसच्या ज्या तिकीट वाटप झाल्या, ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी आरडाओरडा केला. या ह्याच्यात अपवाद रविभाऊ ठरले. रविभाऊनी कोणताही आरडाओरडा किंवा मला तिकीट नाही दिले, कोणी स्टेजवर चढले, कोणी काय केले, या ह्याच्यामध्ये रविभाऊ कुठे असे ओरडून सांगणारे नाही. रविभाऊ एकदम शांत. हे दुःख पचवायला एक ताकद लागते का? नाही, ताकद म्हणता येणार नाही. ऍक्च्युली माझ्यावर तसे संस्कारच नाही झालेले आहे. मी ज्या संस्कारातून वाढलेला आहे, ओरड करणे, कुठंतरी निदर्शने करणे, 5-50 लोक घेऊन कुठंतरी नारेबाजी करणे, हे माझे संस्कार मुळात संस्कार नाही. परंतु त्याचं योग्य उत्तर मी 16 तारखेला नक्कीच देणार. ही माझी ओव्हर कॉन्फिडन्स नाही, माझा आत्मविश्वास आहे, मी तुम्हाला सांगणार. म्हणजे तुम्हाला जे तुमचे 13-14 वर्ष ज्या जनतेला दिला, त्या जनतेने जे तुमच्या पाठीमागे पाठबळ लावलं आहे, हा तो विश्वास दिसताय मला. म्हणजे रविभाऊ कुठे डगमगत नाही, म्हणजे तो विश्वास तुमच्यावर परिपूर्ण दिसताय. कसं आहे, लोकांचे कामं करावं लागते. कसं आहे, राजकारण म्हणजे लोकांच्या मतं घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्या मनामध्ये उतरावं लागतं. एकदा तुम्ही त्यांच्या मनात उतरले तर मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. एकदम म्हणजे त्या तुमच्या या पुऱ्या प्रवासाला साजेसं उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या मतदाराच्या मनामध्ये आहे, जनतेच्या मनामध्ये आहे, तर तुम्हाला काही करायची गरज नाही. जनता सर्व निवडणूक लढणार. म्हणजे मला असं वाटतंय की ही निवडणूक तुमची आणि विरोधकाची नाही, ही जनतेची आणि विरोधकाची झालेली आहे आता. म्हणजे काल परवा जे तुमच्या 2-3 सभा बघितल्या मी, त्यामध्ये असं कोणी चल बाबा सभा आहे, जबरदस्ती चल जेवायला देतो असं दिसलं नाही. म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये जसं प्रत्येक प्रभागामध्ये होते की सभेसाठी जनतेला बोलवलं जाते, पण तुमच्या प्रभागामध्ये ज्यावेळेला तुम्ही बाहेर निघता, त्यावेळेला असं बोललं जाते की या माणसावरती कुठेतरी एवढ्या वर्षापासून अन्याय झालाय, यावेळेस त्या माणसाला आपण न्याय देऊ. जनता ही राजा आहे, आम्ही प्रजा आहोत. अगोदर कसं असायचं, राजेशाही पद्धती असायची. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही राज्य बघितलं असेल तर त्यांनी जनतेला प्राधान्य दिलेलं आहे. जगाच्या पाठीवर जर तुम्ही अभ्यास केला तर एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, की त्यांनी जनतेला प्राधान्य दिलं, म्हणून ते आजही 400 वर्षानंतर अजरामर आहे. तसंच आम्ही सुद्धा कुठंतरी एक खारुताईचा अंश घेऊन थोर महात्मे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद ह्या महापुरुषांच्या विचारांना अनुसरून राजकारण करतो. राजकारण करत असताना आम्ही आमच्या मनामध्ये कधीही कमर्शियल भाव आलेला नाही, सेवा हा भाव आलेला आहे. आणि मला काय गरज आहे राजकारणात यायची? मी स्वतः नोकरीवर आहो आणि चांगली लठ्ठ पगाराची माझी नोकरी आहे. मी घरून खाऊन पिऊन सदन व्यक्ती आहो. माझा सुखी परिवार आहे. मला बाकी इतर कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. परंतु मला असं वाटते की चला, आपण आपलं पोट भरलेलं आहे, चला आता काहीतरी आपलं समाजाला देणं लागते, म्हणून राजकारणामध्ये येणं हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणजे काही लोक राजकारणात येतात की चला आपण नगरसेवक झालं तर आपण ठेकेदार सुद्धा होऊ, असा आपला प्रकार नाहीच आहे.
नाही नाही, कसं आहे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्याची रोजीरोटी हे राजकारण आहे त्याला प्रॉब्लेम आहे. मला कसला प्रॉब्लेम आहे? माझं पोट भरलेलं आहे. राजकारण ही माझी हॉबी आहे आणि मला वाटते की बा आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर आपल्या हातातून काहीतरी सेवा घडावी, हा एक प्रामाणिक स्वच्छ हेतू आहे माझा, बाकी काही नाही. रविभाऊ, तुम्ही या पूर्ण बिझी शेड्यूलमध्ये आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्यासोबत दिलखुश खुला चर्चा केली, त्याबद्दल तुमचे भरपूर आभारी.